आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला येथील एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन या ठिकाणी पकडलं। आपण पाहू शकता की सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे इथे टोटल जे आहेत एसटी जे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की सर्व थांबाईने या ठिकाणी केलेलं आणि पूर्ण या ठिकाणी जमलेलं आहे। त्यामुळे सकाळपासून या ठिकाणी काम बंद आंदोलन केल्यामुळे एकही एसटी आगारातून निघाले नाही। त्यामुळे आता या इथे प्रवाशांना मोठे हाल होत आहेत। पण आपल्यासोबत इथील काही कर्मचारी आहेत, एसटी कर्मचाऱ्यांना विचारूया की दादा मला सांगाल नेमकं तुम्ही आज आंदोलन पुकारलेलं नेमकं काय सांगाल? काय आम्ही सांगणार 16 तारखेपासून जो 2016चा आमचा जो DA महागाई भत्ता आहे तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे। त्या कारणाचं आमचं असं म्हणणं आहे की जो मागच्या वेळेस जो कनिष्ठ लोकांना पगार जास्त देण्यात आला आणि जर आम्ही जे पुराणे लोक होतो त्यांची तफावत आम्हाला कमी देण्यात आली, जो बी आमचा भरून काढण्यात यावा। जे आमचे करार होते मागच्या वेळेसचे ते करार आम्हाला मिळाले नाही। 2024चा जो करार आहे तो भी आमचा अजून बाकी आहे, तो आम्हाला मिळण्यात यावा। मला दादा मला सांगाल की आज तुम्ही केलेला आहे नेमकं एकही बस निघाली का नेमकं आणि काय मागणी होती काय सांगाल? आमची मागणी अशी आहे की ज्या शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं आणि जो 2016 पासून शासकीय कर्मचाऱ्यांना जो लाभ भेटत आहे हा लाभ आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना भेटत नाही आहे। आणि आमचा जो DAचा फरक आहे, त्याच्यानंतर आमचं घर भाडे आहे, हे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन भेटायला पाहिजे आणि आमचा जो फरक आहे हा फरक भेटायला पाहिजे, ही आमची मूळ मागणी आहे। आमची प्रवासी आमचं दैवत आहे, प्रवाशाबद्दल प्रवाशाची व्हा हे आमची मुळीच इच्छा नाही। पण तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय देऊन आम्हाला एसटी प्रवाशांची सेवा करण्यासाठी संधी द्यावी। मागच्याच आपण आंदोलन केलं तर त्यावेळेस त्यांनी मागणी तुमची पूर्ण केली, त्यांनी 5000ची वाढ केली होती, ती झाली का नाही? त्याच्यामध्ये तफावत 2.5, 5 आणि 4 अशी केली होती। परंतु जे मागणी पाहिजे होती सरसकट आमची मागणी आहे की सरसकट 5000 रुपये त्याच्यात लागू करा, की ज्यांना 4000 लागू असतील त्यांना 1000 वाढवून द्या, ज्यांना 2500 वाढवले असतील त्यांना 5000 वाढवून द्या, अशी आमची मागणी आहे वेतनाप्रमाणे। मला अजून आपल्यासोबत काही कर्मचारी दादा मला सांगाल की आज हे आहेत एक आज बस निघाले का डेपोतून काय सांगाल? आपणास सर्वप्रथम आम्ही अकोला विभागातर्फे आपणास हे सांगू इच्छितो की आज जे धरणे आंदोलन आहे हे रापक कर्मचाऱ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे आणि ती तफावत दूर करण्यासाठी आज धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन हे त्यांच्या एवढं करावं यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन केलेलं आहे। याच्या अगोदर गेल्या 3 महिन्यापासून आपण शासनाला आमच्या कृती समितीमार्फत केंद्रीय स्तरावरून नोटीस देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी 20 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब निर्णय घेणार होते, परंतु ती मीटिंग अद्यापपर्यंत लागली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी जे निवेदन दिलं होतं 3 ऑगस्टपासून धरणे आंदोलन करणार आहे ते नोटीसच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर आज धरणे आंदोलन केल्या जात आहे। आणि आज अकोला विभागामध्ये अकोला आगारा 2 मधून तरी अकोला आगाराचे कुठलेही बस निघालेल्या नाहीत, परी प्रवाशांची गैरसोय होऊ नये या हेतून आज आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे विनंती करतो की ज्याप्रमाणे तुम्ही लाडक्या बहीण योजना आणली, लाडका भाऊ योजना आणली, तसेच आता लाडका लालपरीचा सेवक हे सुद्धा यांच्यावर सुद्धा एक त्यांच्या मागण्या पूर्ण करून आज दुपारपर्यंत काहीतरी तोडगा काढावा जेणेकरून आमच्या प्रवासी बांधवांची गैरसोय होणार नाही। एकीकडे कृती समिती आंदोलन सुरू केलेलं आणि आपण पाहू शकतो की अकोल्यातल्या बसेस पूर्ण बंद आहे आणि आता त्याची मागणी केली आहे की मुख्यमंत्र्यांनी जसं लाडका भाऊ आणि लाडकी बहीण जी योजना आणलेली आहे तशीच लालपरी ही आपला भाऊ मानून त्यांना आमची सेवा देण्यात यावी ही मागणी या ठिकाणी केली आहे। त्यामुळे सकाळपासून या ठिकाणी जे आहे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आणि एकही बस या ठिकाणी निघालेली नाही आहे। गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।